अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर अनेक नेत्यांनी शंका उपस्थित केल्या, अनेक गंभीर आरोप करण्यात आले। आता त्यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी एक पीपीटी प्रेझेंटेशन दाखवत काही महत्त्वाचे सवाल विचारलेत। त्यावेळी त्यांनी पूर्व विदर्भातील एका बड्या नेत्याचा देखील उल्लेख केला आहे। VSR कंपनीवर देखील त्यांनी गंभीर आरोप केले। इतकंच नाही तर देशातील तपास यंत्रणांसह परदेशातील एखाद्या त्रयस्थ संस्थेकडून याची चौकशी करावी अशी मागणी देखील रोहित पवार यांनी केली आहे। हा अपघात नाही तर 100% घातपातच असल्याचा दावा करून रोहित पवारांनी एकच खळबळ उडवून दिली आहे। पाहुयात रोहित पवार यांनी काय दावे मांडलेत आणि काय प्रश्न उपस्थित केलेत। तर मी सामान्य परिवारातला एक व्यक्ती म्हणून, नाही तर सामान्य व्यक्ती ज्याचं टेक्निकल बॅकग्राऊंड कुठलंच नाही, मला असं वाटतं की हा अपघात नाही, हा 100% त्याच्यामध्ये घात असू शकतो। अजित पवारांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत दादांच्या अपघाती निधनावर अत्यंत मोठे दावे केले आहेत। इतकंच नाही तर रोहित पवार यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे अनेक गंभीर मुद्दे उपस्थित करत काही महत्त्वाचे सवालही केले आहेत। दादांचा प्लान कार न जाण्याचा होता, पण आदल्या रात्री काही कारण काढून त्यांचा वेळ मुंबईत कसा जाईल आणि दुसऱ्या दिवशी घाई गडबडीत दादा विमानानं कसे जातील असं नियोजन करण्यात आलं होतं का? विमानाचे दोन्ही पायलट ऐनवेळी का बदलण्यात आले असे अनेक सवाल रोहित पवारांनी केले। विमानाचं मेकॅनिकल फेल्युअर झालं असेल का? पायलटच्या माध्यमातून घातपात घडवून आणला असेल का? VSR कंपनीवर युरोपात बंदी मग महाराष्ट्रात का उडते आहे? पूर्व विदर्भातल्या नेत्याच्या फाईलवर सही करण्यासाठी का उशीर झाला? विजिबिलिटी नसताना AROनं टेक ऑफची परवानगी का दिली? रनवे 29ची परवानगी आधी मागितली, नंतर टेबल टॉप रनवे 11 का मागितला? शेवटच्या एका मिनिटात विमानात नेमकं काय घडलं का कळत नाही? शेवटच्या एका मिनिटात विमानातला ट्रान्सपॉन्डर का नव्हता? डायरेक्टरच जर पायलटसोबत दारू पीत असेल तर काय? पायलटचं ट्रॅक रेकॉर्ड खराब असताना VIP विमान उडवायला परवानगी का दिली? इतकंच नाही तर एका पूर्व विदर्भातील नेत्याचा उल्लेख करत एका फाईलवर सही करण्यासाठी दादांचा बराच वेळ गेला आणि कारनं जाणाऱ्या दादांनी दुसऱ्या दिवशी विमानानं जाण्याचं ठरवलं असं रोहित पवारांचं म्हणणं आहे। आदल्या दिवशी म्हणजे 27 जानेवारीच्या वेळापत्रकानुसार दादा संध्याकाळी मुंबईहून गाडीनं पुण्याला जाणार होते। ताफाही लागला होता, पण दादा का निघाले नाहीत? दादा एका मोठ्या नेत्याला भेटणार होते, त्या नेत्याला यायला उशीर का झाला? पूर्व विदर्भातील एका नेत्याच्या फाईलवर सही करायची होती, त्यामुळे दादा थांबले होते का? संध्याकाळी कन्सल्टंट बरोबर चर्चा, तसंच उशीर झाल्यानं दुसऱ्या दिवशी विमानानं जाण्याचं ठरलं का? प्लान का बदलला? असे अनेक सवाल रोहित पवारांनी केले आहेत। अंदाज होता, ताफा सुद्धा लागला होता। एक फार मोठे नेते दादांना भेटण्यासाठी येणार होते, ते वेळेत येणार होते, पण उशीर झाला। ते उशिरा आल्यामुळे आणि चर्चा उशीरपर्यंत सुरू राहिल्यामुळे दादांचा वेळ त्याच्यामध्ये गेला आणि 5-5:30ला जे दादा गाडीने जाणार होते ते गाडीने जाऊ शकले नाही। त्यांना पर्याय राहिला नाही, त्यांना विमान बुक करावं लागलं आणि म्हणून 7:13 म्हणजे संध्याकाळी दुसऱ्या दिवशीचं विमान हे आदल्या दिवशी म्हणजे 27 तारखेला तिथं बुक झालेलं आपण बघितलं। रोहित पवार यांनी VSR कंपनीवरही गंभीर आरोप केले आहेत। कंपनीच्या मालकानं नेहमीप्रमाणे हवामानावर विषय नेऊन हात झटकण्याचा प्रयत्न केलाय, पण वस्तुस्थिती वेगळी होती असा दावा त्यांनी केलाय। इतकंच नाही तर 2023 मध्ये VSR कंपनीच्या विमानाचा अपघात झाला होता, मात्र कंपनीवर भारतात काहीच कारवाई झाली नाही असं रोहित पवार म्हणतायत। मग हे विमान लंडनला तिथं पोहोचत असेल, नाही तर युरोपमध्ये तिथं जात असेल, जेव्हा ही घटना भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये घडली 2023ची, त्याची दखल युरोपियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सीने घेतली आणि एजन्सीने VSRला विचारलं, अरे बाबा तुला TCO थर्ड कंट्री ऑपरेटर म्हणून आम्ही परवानगी दिलेली आहे, तुम्ही आमच्याकडे लँड होऊ शकता, पण ही घटना घडली कशी याचा रिपोर्ट आम्हाला तू दे, सेफ्टी तू करतो काय करतो कशा या बाबतीत आम्हाला थोडी तरी माहिती दे। दुर्दैवाने आतापर्यंत ती माहिती ही या मोठ्या एजन्सीला, या VSR कंपनीने दिलेली नाही। इतकंच नाही तर ऐनवेळी पायलट का बदलले असा सवाल करत मुख्य पायलट सुमित कपूरचा ट्रॅक रेकॉर्ड रोहित पवारांनी मांडला। तसंच पायलटकडून बारामतीतल्या रनवे 29 ऐवजी
टेबल टॉप असलेल्या रनवे 11चा आग्रह का धरला गेला? तसंच 8:44 आणि 13 सेकंदाला विमानाची को पायलट शांभवी पाठकचा शेवटचा आवाज ओ शिट असा रेकॉर्ड झालाय. पण मुख्य पायलट एकही शब्द का बोलत नाही? मृत्यू समोर असताना मुख्य पायलट गप्प असणं याचा अर्थ काय घ्यायचा, असा प्रश्नही रोहित पवारांनी विचारलाय. हे आणि असे अनेक गंभीर मुद्दे उपस्थित करत हा अपघात नाही तर घातपात होता का, असा सवाल करत काही कारणंही रोहित पवारांनी दिली आहेत. दादांचा दौरा बदलणे, विमानाची वेळ बदलणं, पायलट बदलणं, केंद्रीय विमान मंत्रालय अहवाल, ATC ट्रान्स्क्रिप्ट या दोन्ही अहवालातल्या वेळेच्या विसंगती, फ्लाईट रडारचा 1 मिनिट आधीच बंद पडलेला डेटा, विजिबिलिटी कमी असतानाही विमान लँड करणं, रनवे 11वर विमान उतरवण्याचा आग्रह, आधीच विमान कमी उंचीवर आणलं जाणं आणि शेवटच्या काही मिनिटात मुख्य पायलट एकही शब्द न बोलणं, या बाबी एकमेकांशी संबंधित वाटत नाहीत का, असा सवाल रोहित पवार करतायत. आणि सगळ्यात शेवटी रोहित पवार यांनी सरकारी यंत्रणांकडून आपल्याला आणि महाराष्ट्राला असलेल्या अपेक्षाही मांडल्यात. त्यात CID तपासानं काय साध्य होणार असं विचारत देशातील तपास यंत्रणांसोबतच आंतरराष्ट्रीय तपास संस्थांकडून दादांच्या विमान अपघाताची चौकशी करण्याची मागणीही रोहित पवारांनी केली आहे. इतकंच नाही तर अजितदादा गेल्या काही दिवसात प्लास्टिक बॉटलऐवजी काचेच्या बाटलीतून पाणी का प्यायचे, असा प्रश्न विचारत दादांनाही घातपाताची भीती होती का, असा प्रश्न अप्रत्यक्षपणे रोहित पवार विचारतायत. व्हिडिओमध्ये दादा प्लास्टिकची बॉटल घेऊन तिथं काही गोष्टी करताना बघितलं असेल, पाणी पिताना प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिताना तुम्ही बघितलं असेल. आणि मग पण नजीकच्या काळामध्ये म्हणजे हे जे काय आहे आता हे जे काय झालं ते झालं, ही गोष्ट कदाचित दादांच्या मनामध्ये असावी की कधीही काही होऊ शकतं. त्यामुळे गेल्या काही महिन्यांमध्ये दादा प्लास्टिक बॉटलवरनं दादा अशा बॉटलमध्ये त्या ठिकाणी आले होते. का आले होते, कशामुळे आले होते? आधी अमोल मिटकरी मग बजरंग सोनावणे यांनी अजितदादांच्या अपघाताबाबत अनेक शंका उपस्थित केल्या होत्या. आता रोहित पवारांनी तर अनेक थिअरी मांडत दादांचा अपघात नाही तर घातपातच असल्याचा संशय अधिक गडद केला आहे. रोहित पवारांनी उपस्थित केलेले सवाल गंभीर आहेत. त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर संबंधित कंपनी किंवा यंत्रणा उत्तर देणार का हे पाहणं महत्त्वाचं आहेच. पण रोहित पवारांनी उल्लेख केलेले ते 2 नेते कोण, याचं उत्तर कदाचित रोहित पवारच 12 तारखेच्या पत्रकार परिषदेत देऊ शकतील. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.